आणि यानंतर आता इथे येतो एक जावई ज्याला सासून छळ 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 छळलेला आहे. बघूयात त्याचा हा छळवाद. आणि हा झकास परफॉर्मन्स घेऊन येत आहेत स्वप्नील सरांच्या टीमचे विकास आणि आरती. तुम्ही कधी सासुरवास भोगलाय? मी भोगलाय. तुम्ही कधी सासूचा छळ सोसलाय? मी सोसलाय. माझ्या वयाच्या जावयानो ला 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 लग्न झालेल्या नवऱ्यानो ला 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 स्वतः लग्न करून बायको आणली सासू आणली सासूला आणून आम्ही माझ्या घरात ठेवली. माझ्या हो जागण्याची पुरती वाट लागली. बसताना सासू उठताना सासू स्वप्नात माझ्या सासू बसताना सासू उठताना सासू स्वप्नात माझ्या सासू सासू घरात सासू घरात डोळ्यात माझ्या आसू झाली गो झाली गो झाली झाली गो ताई कित्येक आठवडे सांगते आरती नको नाचू माझे मार्क का कमी करतेस तू? काय काय झालं बोंबला ना विक्या? विक्या हो विक्या हो. आता मला नेऊन कुठेतरी विक्या. अरे जावायला कोणी अशी हाक मारत का विक्या? खूप खूप छळ करता माझा. खूप जात झालाय तुमचा मला. पण आता नाही आता नाही आता आता मी संपवून टाकणार आहे सगळं. अगं बाई केवढ्याला आणला कांदा कापायचा सुरा? 15 रुपयाला दिला. अगं बाई तिकडे काय घ्या? कांदा कापायचा सुरा नाही. यंदा याने माणूस कापला जाणार आहे. सगळं संपवून टाकणार आहे मी. विक्या एवढ्या लहानपणी आत्महत्या करू नको रे. एवढं आयुष्य पडलंय तुझ्या समोर. मी आत्महत्या नाही करत आहे. मी तुमची आत्महत्या करतोय. तुमची हत्या करणार आहे मी. संपवून टाकणार आहे सगळं. आधी मारू दे मग रिॲक्शन दे ना मूर्ख. संपवून टाकणार आहे सगळं. नको 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 मारू नका मारू विकास शेठ. विकास शेठ वर जाऊन या मला भेट म्हातारे. अहो एवढे शिकलाय तुम्ही. कम्प्युटर टायपिस्ट आहात तुम्ही. टायपिस्ट अरे लग्न झाल्यापासून सांगतोय मी कम्प्युटर इंजिनियर आहे तरी कम्प्युटर टायपिस्ट. मग काय करणार? दिवसभर त्या खोकड्यासमोर बटनच दाबत बसतोस. अरे मग काय दाबणार? कम्प्युटर इंजिनियर बटनच दाबणार कम्प्युटरची. उगाच आपलं काहीतरी. पण तुमचं काय काय काय? तुम्ही आणि तुमच्या नादाने तुमची मुलगी मला किती त्रास देता. रात्री बेरात्री माझ्या खोलीत घुसून मला बदड बदड बदडत. उगी उगी विकास शेठ उगी उगी. ते काय माहितीये का तुमच्यावर चांगले संस्कार व्हावे तुम्हाला चांगलं वळण लागावं ना म्हणून. अरे कसल्या वळण? अंगाची चाळण होते माझ्या. तर मारण्याला काही लिमिट आहे की नाही? तोंड सुजल्याची रोज वेगवेगळी कारणं द्यावी लागतात मला. अगदी किडा चावल्यापासून की अगदी झोपेत म्हशीने पाय दिला इथपर्यंत सगळं झालंय. पण आता लोकांना कळलंय नेमकी ती म्हैस कोण आहे ते. मला म्हैस म्हणू नको. म्हैस तर आहेस तू. अगं माझ्या आई वडिलांनी कष्टाने मला एवढं लहानाचं मोठं केलं ते काय तू मारावं म्हणून? हे बघा विकास शेठ प्रत्येकाचं नशीब असं नसतं ना. जाऊन झोपा बरं का. गुड नाईट. गुड नाईट बरं का. नाही झोपणार. असा कसा झोपणार? झोपून तरी देतेस का सुखाने? कधी चुकून बायकोच्या जवळ गेलो रात्री रोमॅन्टिक मूड झाला तरी मोठमोठ्याने घंटा वाजवत आरत्या म्हणते विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा
मेंढा रोविला. अगं तुला विठूचा गजर कळतो, या विकूची गरज नाही कळत. काय बोलणार तुला, आमचं घराणं पुढे कसं जाणार. अहो तुम्हालाच मूल व्हावं, आपल्या घराण्याला वारस मिळावा म्हणून देवाची धावा करते मी. अरे तुम्ही धावा करता पण दरवेळेला मी रन आउट होतो. आणि त्यामध्ये एवढी वर्ष पाळणा हल्ला नाही म्हणून टोचून कोण बोलतो मला. आणि तू तर एवढी ढालगज बाई आहेस ना. ढालगजच आहेस तू. अगं हनीमूनला पण सोबत आली होतीस ग. ती तुम्हाला सोबत मिळावी ना म्हणून आली कसली होती. सोबत, लगेच बरोबर डबल लगेच. नाहीतर काय, हॉटेलच्या काउंटरला नुसते पैसे देत होतो तुमचा म्हणून लेट झाला. रूमचा दरवाजा उघडून बघितला तर खाटेवरी बसली होती. निर्लज्ज बाई, गेली पण नाही हक्कल्यावर, खाटे खाली झोपून राहिली. सकाळी माझी झोपमोड पण झाली. अडकले 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 विसरले ना. तेव्हापासून आतापर्यंत सतत सोबत म्हणून घरात पाळणा हलत नाहीये. हे बघा, स्वतःच्या अपयशाचा खापर दुसऱ्यांवर फोडू नका. हा, चांगले तंदुरुस्त राहा, खा प्या, मजा करा. खा प्या काय, दुसऱ्याला खायला काय सोडता का. अख्खं किचन स्वतः साफ करता. हे बघा. अरे कोण विश्वास ठेवेल तुमचा जमीनदार नवरा भूकबळीने मेला हो. ते नवऱ्याला मला सूटच होत नव्हता. आता खरं तुम्ही एवढ्या सुटल्यावर तो कसा सूट होणार. काय बोललात. तुमच्या तडाक्यातून सुटला म्हणून तुम्हाला दुसरं लग्न करायची सूट मिळाली. ते काय असो, पण दुसरा नवरा माझा सुखी आहे की नाही बघा. आनंदाने कसा जग फिरायला गेलाय. आमचं सगळं कसं असं स्वच्छ आहे. स्वच्छ आहे, बराच गंदा आहे तो. परा गंदा आहे तो. काय? पळून गेलाय. त्याला विश्वास आहे आपली बायको कुठूनही कधी येऊ शकते म्हणून बिचारा या गावातून त्या गावात फिरत असतो. आणि माझी डेअरिंग काय एवढी नाहीये, स्वइच्छेने आलेलो नाही तुम्हाला मारायला. तुम्हाला मारायची सुपारी तुमच्या नवऱ्यानंच दिली आहे. हो, अनेक बरं, आज तो आणि मी तुमच्या जाचातून मुक्त होणार. विकास शेठ, मला मारू नका प्लीज, मला मारू सॉरी, नका. आता वेळ निघून गेलेली आहे. म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ खोकायला नको. पण काळ सोकायला नको. ही म्हण जरा वेगळी आहे. गप्पे, मरणाच्या दारात म्हणी कसले सांगतेस मला. हॅलो सासरे बुवा, मी आत्ताच सासूबाईंचा मर्डर केलाय. तुम्ही या आपल्या गावात. आईच्या गावात काय सांगताय काय तुम्ही. सासूबाईंना 2 तासांपूर्वी मारलंय, मग मी आता कुणाला मारलं. सिरियस मॅटर, हसताय काय. माणूस परत परत मरत नसतो विक्या. सासूबाई म्हणजे तुम्ही बुबू बुबू बुबू. आता तू मला मारू शकत नाही पण मी तुला मारू शकते विक्या. चला पटकन वळूयात परीक्षकांकडे. महेश सर, कसा वाटला आहे. एक्सलंट. विकास आणि आरती खूप छान. आरती, तुझा डान्स तर मला खूप आवडला. एस्पेशली द बिगिनिंग वाला डान्स, स्टार्टला जो केला, एक्स्ट्राऑर्डिनरी मुवमेंट्स. आणि ऑफकोर्स विकास, तुझी एनर्जी लेवल इतकी छान होती थ्रू आउट, आणि तुम्ही थ्रू आउट ती मेंटेन केली. तुमचा गिव्ह अँड टेक खूप छान होता. कीप इट अप. निर्मितीताई, खूप छान तुमचा ऍक्ट झाला. तुमचं आजचं टायमिंग छान होतं. तुम्ही मजा करत होतात. तो जो स्वप्नीलला नेहमी मॅडनेस हवा असतो ऍक्ट मध्ये, तो होता तुमच्या ऍक्ट मध्ये. खूप छान झाला, खूपच छान झाला. थँक्यू. स्वप्नेचं अप्रतिम, माइंड ब्लोईंग, अत्यंत उत्तम ऍक्ट आणि खूप खूप आनंद दिलात तुम्ही आम्हाला या ऍक्ट मध्ये. क्या बात आहे. गॉड ब्लेस. वळूया मार्क्स कडे. निर्मितीताई, आरती, तुझ्या डान्ससाठी. स्वप्नेचं 10. वा वा, आधीचे 18, आत्ताचे 20, 38 गुण. क्या बात. वा 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 वा. तर आरती, तुमचं नृत्य पुढेही आम्हाला असंच पाहायला मिळवत पुढच्या सगळ्या प्रवासासाठी मनापासून शुभेच्छा. थँक्यू.